प्रकार पहिला, कैरीचं पन्ह बनवण्यासाठी मी 3 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या धुवून पुसून घेतल्या आहेत. कैरीचा वरचा देठाकडचा भाग आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी ह्या तिन्ही कैरीचा देठाकडचा भाग आहे ना, तो काढून घेते. कैरीचा देठाकडचा भाग काढून झाला की आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घेतले. त्यामध्ये जाळी ठेवून आपल्याला ह्या कैऱ्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवून शिजायला ठेवायच्या आहेत. पण डब्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही. आपण जे कैरीचं पन्ह करणार आहोत त्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. कुकरचं झाकण लावून कुकरला शिट्टी लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मी इथे आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. कुकर थंड झाला की त्यामधला डबा जो आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कैरी बघाल तर आपली अगदी छान मऊसूत अशी शिजलेली आहे. कैरीची जी साल आहे ना, ती आपल्याला वरची काढून घ्यायची आणि हा जो गर आहे ना, तो एखाद्या चमच्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी इथे ह्या साली काढून घेते आणि गर जो आहे ना कैरीचा, तो एका चमच्याने सगळा काढून घेते. गर बघाल तर इथे मी सगळा काढून घेतलाय. कोय आहे ती आपल्याला टाकून द्यायची कैरीची. 1 वाटी गर आहे त्याच्यासाठी मी इथे 1.5 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. तुमची कैरी जास्त आंबट नसेल तर तुम्ही 1 वाटी कैरीला 1 वाटी गूळ घेतला तरी सुद्धा चालेल. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय. मिक्सरचं भांडं घेताना त्यामध्ये पाणी नसावं, ओलसर नसावं, एकदम सुकं कोरडं असं हे मिक्सरचं भांडं घ्या. त्यामध्ये कैरीचा गर घातला, गूळ घातला, 2 ते 3 चिमटीच मीठ घालायचं आहे. मीठ जास्त नाही घालायचं. छोटा पाव चमच्यापेक्षा थोडी मी वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडरसुद्धा जास्त घालायची नाही. कैरीचा पन्ह पिताना त्याचा कैरीचा स्वाद आला पाहिजे. वेलची पावडर जास्त घातली तर वेलचीचा स्वाद जास्त येईल. पाणी न घालताच मी मिक्सरला छान स्मूथ असं हे फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान हा कैरीचा गर तयार झाला आहे. तरीसुद्धा आपल्याला हा चाळूनच घ्यायचा आहे. कुठे कैरीचे धागे वगैरे असतील तर ते चाळणीमध्येच राहतील. पिताना ते तोंडात येणार नाही, म्हणून आपल्याला हा चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे. आपण हा गर कैरीचा तयार करताना अजिबात कुठेच पाण्याचा वापर केला नाही. त्यामुळे तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना, तो 1 वर्षभर खूप छान टिकतो. अजिबात तो खराब होत नाही. आता मी हा एका चाळणीमध्ये काढून घेतला. चमच्याने असा फिरून आपल्याला सगळा गर जो आहे ना, तो गाळून घ्यायचा आहे. चाळणीला लागलेला खाली जो गर असेल ना, तो सुद्धा आपल्याला असा चमच्याने काढून घ्यायचा आहे. अगदी सगळा गर आपला छान असा गाळून झालेला आहे. एकदम स्मूथ असा हा तयार झाला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण ह्याचं कैरीचं पन्ह करूया. कैरीचं पन्ह करण्यासाठी तुम्ही माठातलं थंड पाणी घ्या किंवा फ्रीजमधलं थंड पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये बर्फ घालून घेतला तरीसुद्धा चालेल. 2 ग्लास कैरीचं पन्ह करतोय त्यासाठी 2 ग्लासला आपल्याला 4 चमचे गर घालून घ्यायचं आहे. म्हणजे 1 ग्लासाला 2 चमचे एवढं प्रमाण. कैरीचा गर पाण्यामध्ये घालताना चमचा वरूनच असा घाला. पाण्याला चमचा लागला की तो चमचा पुन्हा त्या गरामध्ये घालू नका. म्हणजे पाण्याचा स्पर्श त्या कैरीच्या गराला होऊ देऊ नका. कैरीचा गर पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आपल्या कैरीच्या पानाला रंग बघाल तर अगदी किती छान रंग आलेला आहे. कोणताच आपण रंग ह्यामध्ये घातलेला नाही. मी ग्लासामध्ये ओतून घेतलं. ह्यामध्ये मी आता बर्फ घालणार आहे. वेलचीयुक्त छान थंडगार असं आपलं कैरीचं पन्ह इथे तयार झालंय. तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये असं पन्ह घरी तयार करा. आता आपण करणार आहोत प्रकार दुसरा. त्यासाठी मी इथे घेतलंय कलिंगड. कलिंगड आहे ते आपल्याला एकदम बारीक अशा त्याच्या फोडी करायच्या आहेत. कलिंगडच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आपण दूध घेणार आहोत, तर दूध तुम्ही घरी जे दूध यूज करता ते घेतलं तरीसुद्धा चालेल. कोणतंही दूध तुम्ही इथे घेऊ शकता. गाईचं, म्हशीचं, कोणतंही. दूध गरम करायला ठेवलं की गरम होत आलं असं वाटलं की मध्ये मध्ये असं चमच्याने ढवळून घ्या. म्हणजे दुधाला साय धरणार नाही. अर्धा लिटर दूध आहे त्यासाठी मी इथे पाऊण वाटी एवढी साखर घालून घेतली. तुम्ही साखर तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार घालून घ्या. दुधाला उकळी आली की नंतर आपल्याला गॅस बंद करून दूध आहे ते थंड करून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जी साय असेल ते वरती गाळणीतच राहील, म्हणून आपल्याला दूध आहे ते गाळून घ्यायचं आहे. साय आहे ती आपल्याला घ्यायची नाही. 1 चमचा एवढा सब्जा मी पाण्यामध्ये भिजत घातला होता 10 मिनटं. 10 मिनटात तुम्ही बघाल तर 1 चमचाचा किती जास्त आपला सब्जा फुललेला आहे. त्यामधला मी 2 चमचा एवढा सब्जा दुधामध्ये घालून मिक्स करून घेतला.
आपलं हे दूध आहे ना ते अर्धा लिटर आहे, तर अर्धा लिटर दुधाचा आपण सरबत बनवतोय, आपण एकदम शाई सरबत बनवतोय. पण ह्यामध्ये आपण रूह अफजा घालणार नाही, तर रूह अफजाच्या ऐवजी आपण 2 रुपयामध्ये शाई सरबत करणार आहोत. ही जी पावडर आहे ती रूह अफजा सारखीच आहे, फक्त ही पावडर आहे, लिक्विड नाही. हे 2 रुपयाचं पॅकेट आणि अर्धा लिटर दूध हे प्रमाण आहे. एक पॅकेट अर्धा लिटर दुधासाठी पुरेसा आहे. एक पॅकेट मी सगळं घालून घेतलं. हे गुलाब पावडर आहे. ही पावडर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघाल तर रूह अफजा घातल्यावरती कलर येतो तसाच कलर आपल्या ह्या दुधाला आलेला आहे. आपलं इथे आता छान शाई सरबत तयार झालं आहे. त्यासाठी मी इथे बर्फ घालून घेतला आहे. तुम्हाला जर बर्फ घालायचा नसेल तर हे सरबत असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तुम्हाला जेव्हा प्यायचं असेल त्याच्या आधी तुम्ही जर असं करून फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्हाला बर्फसुद्धा घालावा लागणार नाही. बर्फ घालून घेतला. पुन्हा खाली मी थोडासा सब्जा घालून वरती हे दूध आहे ते घालून घेतलेलं आहे. म्हणजेच आपलं सरबत घालून घेतलं आहे. आता आपण दुसरा ग्लास करणार आहोत ना, ते असं आहे की खाता खाता आपण पिणार पण आहोत. त्यासाठी मी त्या ग्लासामध्ये कलिंगड आहे ना ते घालणार. कलिंगडच्या बघाल तर मी एकदम बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. ह्या फोडी आपल्याला पहिल्या ग्लासामध्ये खाली असा बर्फ घालून नंतर घालून घ्यायच्या आहेत. म्हणजे हे सरबत अजूनच खूप छान लागतं. पिता पिता खाता येईल असं आहे. किराणा मालाच्या दुकानामध्ये गुलाब पावडरचं हे पॅकेट विकत मिळतं. म्हणजे तुम्हाला एवढी मोठी रूह अफजाची बाटली विकत घ्यावी लागणार नाही. गुलाब पावडर घातल्यामुळे सुद्धा जशी रूह अफजा घातल्यावरती सरबताला चव येते तशीच चव आणि तोच कलर ही गुलाब पावडर घातल्यावरती सुद्धा सरबताला येते. 2 रुपयाची गुलाब पावडर आणून तुम्ही इथे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही शाई सरबत बनवून पिऊ शकता. आता आपण करणार आहोत प्रकार तिसरा. त्यासाठी आपण घेतलेला आहे ते कलिंगड. कलिंगड मी बी काढून मोठ्या मोठ्या फोडी अशा करून घेतल्यात. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे. आपल्याला ह्यामध्ये पुदिना घालायचा आहे. 2 चमचे एवढी साखर घालायची आणि आपल्याला काळं मीठ घालायचं आहे. पाव चमच्यापेक्षा थोडं कमी मी काळं मीठ घातले. पाव चमच्यापेक्षा थोडा कमी मी चाट मसाला घातला. एकदम चटपटीत असं आपण हे कलिंगडचं सरबत करतोय त्यासाठी मी ह्यामध्ये चाट मसाला आणि काळं मीठ घातलंय. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून झालं की आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. जर एखादी बी वगैरे सरबतामध्ये असेल तर ती निघून जाईल म्हणून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. आपण यामध्ये पुदिना घातला आहे, चाट मसाला घातला, काळं मीठ घातलं आहे म्हणून हे सरबत जे आहे कलिंगडचं ते एकदम चटपटीत असं लागतं. मी इथे बर्फ घालून घेतलं आहे. तुम्ही हे सरबत फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा पिऊ शकता. 1 चमचा सब्जा घातला. थोडासा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि हे सरबत जे आहे ना ते घालून घ्यायचं आहे. मी थोडासा चाट मसाला अजून घातला. कलिंगडचं सरबत एकदम पिताना छान चटपटीत असं लागतं. पण तुम्हाला चाट मसाला आवडत नसेल, स्किप केला तरीसुद्धा चालेल. आपलं इथे थंडगार गारेगार कलिंगडचं चटपटीत असं सरबत तयार झालं आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.